हां, तर आत्ता आपण पहिल्या दिवशी जेव्हा आपण, आता तुम्ही ऐकलंय गरुड पुराण ऐकलंय ना, तर जेव्हा आपण माठ फोडतो, जेव्हा आपण माठ धरला आणि गोल फिरवला आणि 3 वेळेस मारून तो आश्मा जेव्हा सिद्ध केला, तर त्या आश्म्यामध्ये आपल्या आईचा जीवात्मा त्याच्यामध्ये स्थित झाला. त्याच्यामुळे मराठीमध्ये त्याला जीवखडा असं पण म्हणतात. काय तर त्याला तो आश्मा आहे तो सिद्ध आहे आणि तो 10 दिवस आपल्याला सांभाळायचा असतो, कारण की त्याच्यात जीवात्मा आहे. आणि कर्त्याच्या साह्याने, कर्ता तुम्ही आहात, तुम्ही दोघं आहात, तर कर्त्याच्या साह्याने 10 दिवस जीवात्मा जो आहे तो सगळे काम करत असतो, खात असतो, पित असतो, झोपत असतो, तुम्ही जे काही काय करत असतात तसं तो करत असतो. त्याच्यामुळे त्या खड्याला आपल्याला आपल्या जीवाप्रमाणे सांभाळायचं असतं. आणि शास्त्र असं सांगतं की आता ते गेलेले आहेत, तर त्यांना आपल्याला एक पुढची गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्यांना एक शरीर प्रदान करायचं आहे. नुसता आत्मा आणि नुसतं शरीर काही करू शकत नाही. तर त्याला शास्त्राने गरुड पुराणामध्ये अवयव पिंडदान सांगितलेलं आहे. तर जे आपण सुरुवातीला आत्ता हे जे केलंय, हे 10 पिंडाचं, त्याला प्रत्येक दिवसाला एक एक अवयव त्या प्रेताचा तयार होतो. म्हणजे जसं एखादी गर्भिणी आहे आणि गर्भिणीला पहिल्या महिन्यामध्ये बाळाचं गर्भामध्ये काय तयार होतं, तसं इथे प्रेताचं तयार होतं. काय तयार होतं? शिरो अवयव निष्पत्त्यर्थम अयम भक्तपिंडः, द्वितीय आणि चक्षुश्रोत्र नासिका अवयव, तृतीय आणि भुजवक्षो ग्रीवा, चतुर्थे आणि पार्श्नी कुक्षी कटी नाभी गुदा लिंगावय, असे पंचमेय आणि पूर्ण 9व्या दिवसापर्यंत मर्मवीर्यादी सर्व अवयव निष्पत्त्यर्थम, म्हणजे वीर्यापासून मर्मापासून सगळे अवयव ते तयार 9व्या दिवसापर्यंत होतात. जसं बाळ जन्म झालं त्याला जसं दूध प्यायला लागतं, तसं इथे सेम आहे. इथे 10व्या दिवसाचा पिंड आहे. क्षुत पिपासा निवृत्त्यर्थम. क्षुत म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. त्यांची भूक आणि तहान शमवण्यासाठी त्यांना तो 10व्या दिवसाचा पिंड दिला जातो. असा गरुड पुराणाच्या अनुसाराने त्यांना यातना शरीर मिळतं ते भोगण्यासाठी. सगळं आत्तापर्यंत जे आपण पाप पुण्य जे कर्म आयुष्यामध्ये जे काय केलेले आहेत चांगले वाईट, ते सगळं भोगण्यासाठी त्यांना अंगठ्या एवढा असा देह दिला जातो. आणि तो देह घेऊन तो पुढचा जो प्रवास आहे किंवा पुढचं जे काही जर्नी आहे त्यांची, त्याच्यामध्ये त्यांना तो त्याचा उपयोग होतो. आणि करता त्याच्या प्रीत्यर्थ जे जे दान देईल ते, आता तुम्ही ऐकलं असेल किंवा इथून निघाल्यानंतर काकस्पर्श झाल्यानंतर 16 गाव आहेत. त्या 16 गावामध्ये थांबत थांबत त्यांना जायचंय. तर 5व्या महिन्यामध्ये गंधर्वपूर नावाचं गाव आहे. तर त्या गंधर्वपुरामध्ये असं सांगितलंय की जो कर्ता आहे त्याच्या जीवाच्या प्रीत्यर्थ जो ब्राह्मणाला दान देतो किंवा काय काय त्यांच्याबद्दलच्या ज्या ज्या गोष्टी करतो, ते त्यांना 5व्या ह्याच्यामध्ये धर्मराज, तिथे त्या गावाचं नाव आहे, गंधर्वपूर नाव आहे, त्याचा राजा आहे धर्मराज. आणि त्या धर्मराज त्याचा जो कर्ता देतो तो त्या प्रेताला देतो. तिथून पुढे वैतरणी नदीचा सगळा प्रवास सुरू होतो. म्हणजे तिथून पुढे वैतरणी नदी आहे, ती रक्ताची आहे. त्याच्यामध्ये अनेक किडे आहेत, अजून काय म्हणतात त्याला, प्राणी आहेत असे हिंसक, की ते त्यांना त्यांच्या पापाच्या अनुसाराने त्यांना ते चावणार आहेत का काहीतरी करणार आहेत. तर ते वाचू कसे शकतात? तर कर्त्यांनी दान दिल्यानंतर त्यांच्या सोबत जे आहे, होडी आहे, शिडी आहे, अन्यत्र इतरत्र जे काय 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 देतात तुम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचतं. आता शास्त्राने पुढे आपल्याला इथे 8 श्राद्ध सांगितलं. म्हणजे पहिल्या दिवसापासून, आता बघा लक्षात घ्या, हे कर्म नुसतं एका दिवसाचं नाही आहे, तर हे प्रत्येक दिवसाचं कर्म आहे. प्रत्येक दिवसाला इथं गंगेवरती यायचंय, स्नान करायचंय, भात लावायचा आहे, त्या दिवसाचा पिंड द्यायचा आहे, त्या दिवशी जे काय असेल ते सगळं करायचं. पण आता आपण एकत्र पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी करतो. तर त्याच्यामुळे आपण जे 8 श्राद्ध आहेत, पहिल्या हे पीठाचे जे केले आपण, त्याला 8 श्राद्ध आहेत. त्याला पहिलं श्राद्ध आहे पाथेय श्राद्ध, दुसरं श्राद्ध आहे नग्न प्रच्छादन श्राद्ध, तिसरं श्राद्ध आहे अस्थि संचयन श्राद्ध, आणि उरलेले जे 5 श्राद्ध आहेत त्याला विषम श्राद्ध म्हणतात. पहिलं श्राद्ध पाथेय श्राद्ध म्हणजे काय, की आतापर्यंत त्या मनुष्य योनीमध्ये होत्या, बरोबर आहे, आता त्या प्रेत योनीमध्ये जाऊन पुन्हा पितृ योनीमध्ये जाणार आहेत. तर त्याच्यासाठी पाथेय श्राद्ध, पाथ म्हणजे रस्ता, या योनीतून त्या योनीमध्ये जाण्याचं श्राद्ध. नग्न प्रच्छादन श्राद्ध, दुसरं जे श्राद्ध आहे त्याला नग्न प्रच्छादन श्राद्ध असं म्हणतात. जन्म आणि मृत्यू या दोन्ही समयी शरीर जे आहे ते नग्नावस्थित असतं. तर त्याचं एक प्रायश्चित्त आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याला आच्छादन करायचंय, थोडक्यात म्हणजे वस्त्र द्यायचंय, त्याला म्हणतात नग्न प्रच्छादन श्राद्ध. तिसऱ्या दिवशीचं जे आपण अस्थि गोळा करतो आणि विसर्जन करतो, त्या दिवशी तिसऱ्या दिवशीचं ते अस्थि संचयन श्राद्ध सांगितलंय. आणि हे जे आहे ना, याला वेदिक आराधन म्हणतात. म्हणजे हे पण वेदिक आराधन आहे आणि हे पण वेदिक आराधन आहे. तर हे तिसऱ्या दिवशीचं आहे, जेव्हा आपण अस्थि गोळा करतो. तुम्हाला आठवत असेल तर आपण चितेवरती
अशा 3 रेषा काढल्या बघा दर्भाने, यम, मृत्यू आणि काल. या ज्या 3 देवता आहेत, त्या 3 देवता आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या ज्या अस्थी आहेत त्या 3 दिवसापर्यंत रक्षण करण्याच्या देवता आहेत त्या. म्हणून त्यांना तो घास आपल्याला इथे ठेवायचा. हे जे आहे ना, हे त्यांना ठेवायचं. त्यांना दहीभात आपण तिथं ठेवतो, तिसऱ्या दिवशी काही काही गोष्टी ठेवतो, तर त्याच्यासाठीच ठेवतो, यम मृत्यू कालासाठी. आणि उरलेले 5 विषम श्राद्ध आहे. प्रथम, तृतीय, पंचम, सप्तम आणि नवम असे 5 विषम श्राद्ध आहेत. ते प्रेतत्व निवृत्त्या उत्तम लोक प्राप्त्यर्थम, उत्तम गती उत्तम लोक प्राप्त व्हावा त्याच्यासाठी आपण हे विषम श्राद्ध करतो. आता हा झाला 9व्या पर्यंतचा विधी. आता आपण इकडे जाणार आहोत, तर याला म्हणतात वेदिका राधन. पहिला पाणी त्या कुंभ ठेवलाय, पहिला पाणी, खायला पोळी, त्यांच्या नावाचं पिंड, मध्ये त्यांच्या नावाचा पिंड आहे आणि 4 बाजूला 4 यमदूत आहेत. पूर्वेला प्रेतसखा आहे, दक्षिणेला वैवस्वत यम आणि पश्चिमेला वायस आणि प्रेताधिपती रुद्र, रुद्राची देवता आहे उत्तरेला. असे सगळे मिळून आपल्याला तिकडे घेऊन मग काकस्पर्श आपल्याला करायचा आहे. हा सगळा 10व्याचा विधी आहे. ही प्रवासाची प्रोसेस आहे थोडक्यात, की त्यांना आता आपल्याला इथून पाठवायचं आहे. कावळ्यात कोणी नाही आहे, तर कावळ्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे, की कावळ्याने तो स्पर्श केला की तो जीवात्मा इथून प्रस्थान झालाय असं आपण समजायचं. कावळ्यात कोणी नाही आहे. कावळ्याला ते वायू रूपाने ते दिसत असतं तिथे, की तो जीवात्मा इथं आहे का, त्याच्या काही इच्छा बाकी आहेत का. जोपर्यंत त्या पिंडावरचं आवरण जाणार नाही तोपर्यंत कावळा त्याला स्पर्श करणार नाही, हे सिद्ध आहे. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कावळ्यात कोणी नाही. ठीक आहे, काय विचारायचंय? गरुड पुराणात सांगितलं की रोज एक एक पिंड ते त्यांचा प्रसाद म्हणून असतो आणि मग त्यांचं तसं शरीर बनत जातं. तर आपण एकत्र पद्धतीमध्ये 10 दिवसांची पिंड एकदम एकत्र करतो. आता कसं आहे, गरुड पुराण हे पुराण आहे, तर तो गोष्टीच्या प्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाणार, बरोबर आहे. त्यांचाही उद्देश तितकाच बरोबर आहे. पण हा जो प्रयोगाचा विषय आहे, हा प्रयोगाचा विषय 4 भागांमध्ये मोडतो. म्हणजे कसं आहे की आता ऋग्वेदी कर्म आहे, तसं यजुर्वेदी कर्म आहे, सामवेदीय कर्म आहे, अथर्वेदीय कर्म, असे कर्मकांडाचे भाग आहेत आणि त्याच्यामध्येही सूत्र आहेत, अश्वलायन सूत्र. तर हे प्रत्येकाच्या कुलाप्रमाणे, गोत्राप्रमाणे, वेदाप्रमाणे. आता तुम्ही ऋग्वेदी आहात का यजुर्वेदी आहात? हा, तर यजुर्वेदीच्या प्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा भाग चालवतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. आता गाव सोडलं की पद्धती बदलतात, आपण बघतो सगळं. तर तसं आहे, गरुड पुराण सगळीकडे एकच आहे, की त्यांनी सगळा आशय त्याच्यामध्ये फक्त दिलेला आहे, बस एवढंच. प्रयोग पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पडतात. आता साऊथमध्ये जाताल तर तुम्हाला हे जे प्रकरण आहे, म्हणजे वेदिका राधन जे आहे, ते कावळ्याला स्पर्श ठेवायला सांगितलंच नाही त्यांनी. नुसतं ठेवून जा, तो कावळा स्पर्श करेल नाही करेल त्याच्याशी त्यांना काही घेणं नाही. म्हणजे अशा पद्धती आहेत, तर ते त्या ह्याच्याप्रमाणे चालतात. मर्म एकच आहे. हा, हे बघा, उद्देश जो आहे तो फक्त प्रेताला उत्तम गती देण्याचा आहे, बस एवढंच आहे. आणि हे कर्त्याचं कर्तव्य आहे. बाकी जो सगळा हिशोब आहे तो त्यांच्या कर्मावरती डिपेंड आहे, की त्यांनी आतापर्यंत काय केलंय आणि काय नाही केलंय हे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे मुक्तता जी आहे जीवनाची, ती जिवंत असतानाच मिळते, ना की मेल्यानंतर कर्त्यांनी पाणी दिलं म्हणजे तुम्हाला ते मिळणार आहे किंवा काय होणार आहे. आत्ता आहे, आत्ताच वेळ आहे, आत्ताच. म्हणून गरुड पुराणाचे शेवटचे 2 अध्याय हे फक्त नामजपावरती आहे, बरोबर आहे का नाही. हा, की काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये ते सांगितलेलं आहे सगळं. ठीक आहे, काय विचारायचं आहे? ठीक, चल सव्य करा आणि आचमन करा एकदा. आचम्य.